रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 14 ऑक्टोबर रोजी जागतिक धम्म परिषद कोल्हापूर इथं आयोजित करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने आज कोल्हापूर इथे कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपूर्ती निमित्त माननीय रामदास आठवले साहेब यांचा कोल्हापूर इथं सांगली जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय रावजी कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र संघटक सचिव शहाजी कांबळे, रिपाईचे नेते व पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे, कोल्हापूर जिल्हा सचिव सतीश माळगे, सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी खरात, सांगली जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक अभिजित आठवले, महिला आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष छायादिदी सरवदे, पलूस तालुका अध्यक्ष बोधिसत्व माने, राजेश तिरमारे, वाळवा तालुका अध्यक्ष सुधीर कांबळे, तासगाव तालुका अध्यक्ष प्रवीण धेंडे, कवटेमंकाळ तालुका अध्यक्ष पिंटू माने, कडेगाव तालुका अध्यक्ष सोरटे, विटा खानापूर तालुका अध्यक्ष नवनीत लोंढे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील, वकील संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष तुषार लोंढे, सांगली जिल्हा IT सेलचे अध्यक्ष विशाल काटे, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, महबूबभाई मुजावर, कुपवाड शहर अध्यक्ष संतोष सरवदे तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व बंधू आणि भगिनींनो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कोल्हापूर जिल्हा, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील प्रमुखांची बैठक इथे ठेवलेली आहे आणि 14 ऑक्टोबरला कोल्हापूर शहरामध्ये बौद्ध धम्म परिषद जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे। त्याला यशस्वी करण्याची मोठी जबाबदारी आपल्या जिल्ह्याची आहे।